ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी त्यांच्या कुटुंबियाची अशी इच्छा होती की लवकरात लवकर सुनेत्रा वहिनींचा हा शपथविधी कार्यक्रम व्हावा. उपाय आहे, दुसरा कुठला उपाय असू शकतो? मुख्यमंत्र्यांनी या चौकशीचं आणि अपघाताचं राजकारण करू नका असं आवाहन केलं. नाही, त्यांनी काय केलं की रामदास कदमाने जे वक्तव्य केलं होतं सुनील तटकरेच्या बाबतीत, त्याबद्दलचं मला वाटतं मुख्यमंत्र्यांचं जे वक्तव्य आहे त्यात आपापल्या दृष्टीने राजकारण लोक करू नये आणि हे ते एक युतीचे घटक असताना सुद्धा असं वक्तव्य रामदास कदम करतायत, त्याबद्दल मुख्यमंत्री महोदय बोलले असावेत असं मला वाटतंय. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील यांच्यावर रोष व्यक्त होताना दिसतोय, विशेषतः विरोधक असतील किंवा सत्ताधारीमध्ये देखील. नाही, मला असं वाटतं, मला त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी होतो. आता आपल्याला ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी त्यांच्या कुटुंबियाची अशी इच्छा होती की लवकरात लवकर सुनेत्रा वहिनींचा हा शपथविधी कार्यक्रम व्हावा आणि त्यांच्या जागेवर आपल्याला पाठवावं अशी त्यांच्या कुटुंबियाची इच्छा होती. आता पवार घराणं हे 3 दिवसांनी आपले सगळे विधी आटोपतात, ते पुरोगामी घराणं आहे आणि त्यामुळे 3रा दिवस झाल्यानंतर 4थ्या दिवशी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यपदाची शपथ दिली. आता मला एक सांगा, प्रफुल्लभाई पटेल अनेक वर्ष पवार साहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे, ते कार्याध्यक्ष म्हणून अनेक वर्ष राष्ट्रवादीचं काम करतायत आणि सुनील तटकरे हे साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. मग आता मला सांगा, दादांच्या अचानक जाण्यानं ही जबाबदारी कोणी मिटिंग कोणी बोलवायची? मिटिंग कोणी बोलवायची तुम्ही सांगा ना. ही जर विधिमंडळाची मिटिंग आहे तर कोणी बोलवायची, कोणी ते सांगा ना. अध्यक्षाने बोलवायची ना. मग सुनील तटकरे विलन कसे? राष्ट्रीय अध्यक्ष त्या आदेशाने बोलवायची, मग प्रफुल्ल पटेल हे विलन कसे? मला हेच कळालेलं नाही. ज्या पक्षाची नेत्याची जबाबदारी तेवढा त्यांच्यावर दुर्दैवानं नीतीने टाकलेली आहे, त्यांनी जर काही पुढे पाऊल टाकलं आणि मिटिंग बोलवली आणि सुनेत्रा वहिनीलाच उपमुख्यमंत्री केलं तर ते विलन कसे काय ठरू शकतात? पण ह्या सगळ्या प्रक्रियेवर ठरवलं, या संदर्भात कोण ठरवण्याचा प्रयत्न करते त्यांना मला माहिती नाही, ते तुम्हीच आता बोलल्यावर कळालं मला.